येत्या महासभेमध्ये आपण सर्वांनी बघितलं असाल तर सर्वांचा जो विषय होता पाण्यावर होता की स्वच्छ पाणी आपल्या नागरिकांना मिळत नाही आहे आणि सर्व नगरसेवकांनी हेच मुद्दा तिथे उपस्थित केला होता की गेले कितीक वर्ष झाले आपल्या जे जलकुंभ टाके आहेत ते साफ झालेले नाही आहे. त्यामुळे मी तेव्हाच तिथे आदेश दिले होते की जळगावमध्ये जितक्याही आपले जलकुंभ असतील त्याची स्वच्छता ही करण्यात यावी त्या टाक्यांची. येत्या काही दिवसापासून 2 जलकुंभांची स्वच्छता झालेली होती आणि आजही तुम्ही बघाल तर भाऊंचे उद्यानमधले टाकीचं स्वच्छता आज घेतली होती. त्यामुळे तिथे व्हिजिट केलं आणि तिथे तुम्ही बघाल तर प्रचंड गाळ तिथे होतं. म्हणजे गेले कितीक वर्षापासून तिथे स्वच्छता नव्हती, त्यामुळे प्रचंड तिथे गाळ होता. तिथे 5 जण हे करत होते. उलट मी त्यांना आदेश दिला की आपण जेव्हा एखादी टाकी स्वच्छ करत आहोत तेव्हा मॅन पॉवर तिथे वाढवावी. 5 लोकांकडनं ते शक्य नव्हतं. त्याच्यामुळे ते प्रशासनाला आदेश केला की पुढची टाकी जेव्हा आपण कराल कमीत कमी 12 लोक 10-12 लोक तिथे घेऊन जावे, कारण की म्हणजे खूप वर्षांनी ते स्वच्छता होत आहे. त्याच्यामुळे गाळचं प्रमाण तिथे खूप होता. त्याच्यामुळे मॅन पॉवर तिथे वाढवावी आणि हेही आदेश केले की म्हणजे आपण जी स्वच्छता आहे ती दर वर्षाला उन्हाळ्याच्या आधी केली गेली पाहिजे. म्हणजे जो आज आपल्याला त्रास होतो आणि इतके वर्ष झाले टाकी स्वच्छता नसल्यामुळे जे पाणी लोकांपर्यंत पोहोचत आहे ते थोडंसं म्हणजे दुर्गंध आपण म्हणतो किंवा पिवळं पाणी आपण म्हणतो. तिकडनं वरतून येताना प्लांटेशनहून जे फिल्टरहून जे प्लांट येतं ते स्वच्छ पाणी येतं, पण इथे जे टाकीमध्ये ते पाणी साठतं त्याच्यामुळे ते गाळमुळे ते दुर्गंध किंवा पिवळा कलर तिथे येतो. त्याचं प्रमाण कमी होईल. वर्षभर आपण जेव्हा गॅपने साफ करूया गाळचं प्रमाणही कमी होईल आणि इतकं जो मॅन पॉवर आपल्याला लागतो किंवा आपली मेहनत आहे ती कमी होईल.